एका वर्गातील मुले पहिल्या दिवशी त्याच्याकडील चॉकलेट पैकी 2/5 म्हणजे 2/5 म्हणजेच काय होते 5 पैकी 2 चॉकलेट खातात. दुसऱ्या दिवशी ते उर्वरित चॉकलेटपैकी 4 मधून 3 म्हणजे 3/4 चॉकलेट खातात. तरी 75 चॉकलेट शिल्लक राहिल्यास सुरुवातीला त्यांच्याकडे किती चॉकलेट होती. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 250, 750 चॉकलेट किंवा 500 चॉकलेट, 1000 चॉकलेट. तर पहा तर काय म्हणते पहिलं, एका वर्गातील मुले पहिल्या दिवशी त्याच्याकडे चॉकलेट पैकी म्हणजे आपल्याला माहीत नाही किती चॉकलेट होते. जर उदाहरणार्थ जर आपण समजलं की X चॉकलेट होत्या, त्यापैकी 2/5 म्हणजे किती गुणिला 2/5 चॉकलेट खातात. व दुसऱ्या दिवशी आता हे जे होत्या इथून काहीतरी शिल्लक होते म्हणजे पुन्हा याच्यातूनच किती खातात 3/4 गुणिला 3/4 खातात. तरी त्यांच्याकडे 75 चॉकलेट शिल्लक असतात. बरोबर 75 चॉकलेट शिल्लक असतात. तर पहा याला सॉल्व करा. X गुणिला 2 इथे 2चा भाग द्या 2 वेळा म्हणजे वरती किती उरले 3, खालती 5 गुणिला 2 10 बरोबर 75. तर काय X बरोबर ही 10 इकडे आलं 75 गुणिला 10 हे 3 आहे खालती येतो डिनॉमिनेटरला म्हणजे भागिला 3. X बरोबर 3चा भाग 75 मध्ये किती वेळा जातो 25 वेळा गुणिला 10. X बरोबर कितीला आन्सर 25 वर 0 म्हणजे 250. X बरोबर 250. तर ऑप्शन क्रमांक 1 हा आपला करेक्ट आन्सर होतो.